आवाज सर्वसामान्यांचा। आजच्या धगधगीच्या जीवनात आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा विषय ठरला आहे। विशेषतः वृद्धाप काळात अनेक गरजवंतांना दृष्टी संबंधित समस्या जाणवतात। अशा वेळी आर्थिक मर्यादा अडथळा ठरतात। ही अडचण दूर करण्यासाठी यवतमाळमध्ये श्री सत्य संजीवनी नेत्रालयाच्या माध्यमातून गरजूंना विनामूल्य नेत्रचिकित्सा सेवा पुरवली जाणार आहे। या नेत्रालयाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले। ग्लोबल हार्मोनिटेरियम मिशनचे अध्यक्ष सद्गुरू मधुसूदन साई यांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहून आपले मनोगत व्यक्त केले। सद्गुरू साई म्हणाले, दृष्टी असेल तरच सृष्टी आहे। आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांना दृष्टी मिळवण्यासाठी मोठ्या कष्टांना सामोरे जावे लागते, मात्र आता नेत्रालय अशा गरजूंना विनामूल्य सेवा देईल। मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, हेच खरे तत्वज्ञान यातून अधोरेखित होते आहे। या सोहळ्यात माजी खासदार विजय दर्डा, राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे, अनिल बोंडे, शेखर रायबुल, डॉक्टर प्रकाश नंदुरकर, रमेश बंग, डॉक्टर सतीश खोडे, आमदार बाळासाहेब मांगुळकर आदी मान्यवर उपस्थित होते। नामदार नितीन गडकरी यांच्या आपल्या भाषणात सांगितले की हे नेत्रालय गरिबांसाठी वरदान ठरणार आहे। डोळ्यांशी संबंधित डिजिटल शस्त्रक्रिया आता पुणे मुंबई आयोजित थेट यवतमाळमध्ये विनाशुल्क करता येणार आहे। 50 बेडची सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा असतील। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश नांदुरकर यांनी केले। संचालक सचिन गोडे यांनी तर आभार मानले। प्रमोद बाविस्कर यांनी केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।